जॉबच्या जॉब हबमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. एक अशी संधी जी आपलं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकते. मानसशास्त्र किंवा समाजकार्य या क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं स्वप्न आहे का? मग हा वृत्तांत शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही संधी खास आपल्यासारख्या लोकांसाठीच आहे. चला तर मग सुरू करूया. तर ही संधी आहे थेट धुळ्याच्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून. विचार करा, एका प्रतिष्ठित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात काम करण्याची संधी. अरे वा, म्हणजे सीव्हीसाठी किती महत्वाचं ठरू शकते हे. आणि ऐका, हे पद छात्रमानस नावाच्या एका विशेष योजनेअंतर्गत आहे. याचा अर्थ काय, तर थेट विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करण्याची जबाबदारी. किती किती महत्वाचं आणि इम्पॅक्टफुल काम आहे हे, नाही का? तर मग खरा प्रश्न हा आहे की या पदासाठी लागणारी सगळी कौशल्य आपल्याकडे आहेत का? आपणच आहोत का ते परफेक्ट उमेदवार ज्यांच्या शोधात हे महाविद्यालय आहे? चला तर मग पुढच्या काही मिनिटात आपण एकत्र मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर आता थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे पगार किती मिळणार, जागा किती आहेत आणि वयाची अट काय आहे. चला एक एक करून हे सगळे डिटेल्स व्यवस्थित पाहून घेऊया. तर बघा, या पदासाठी एकूण जागा आहेत 2. हो, फक्त 2. म्हणजे स्पर्धा तर नक्कीच तगडी असणार आहे, पण म्हणूनच तर ही एक मोठी संधी आहे, नाही का? सायकोसोशल काउन्सिलर म्हणून काम करण्याची ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. आणि आता तो आकडा ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात, पगार. तर ह्या पदासाठी दरमहा मिळणार आहे तब्बल 30,000 रुपये मानधन. वाह, या जबाबदारीच्या कामासाठी हे एक खरंच खूप चांगलं पॅकेज आहे. आता वयाबद्दल बोलूया. तर वयाची अट आहे 38 वर्षे. म्हणजे जर आपलं वय या मर्यादेत बसत असेल तर मग विचार कसला करायचा, लगेच तयारीला लागायला हवं. ओके, तर पगार आणि वयाचं तर सगळं स्पष्ट झालं. पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा, या पदासाठी नक्की अर्ज कोण करू शकतं? चला, आपली शैक्षणिक पात्रतेची एक चेकलिस्टच तयार करूया. बघा, या पदासाठी शैक्षणिक पात्रता एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयात MA पदवी, ठीक आहे? किंवा आपल्याकडे MSW पदवी असली तरीही चालेल. आणि इतकंच नाही, तिसरा ऑप्शन पण आहे. काउन्सिलिंगमध्ये डिप्लोमा केलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. म्हणजे बघायला गेलं तर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आणि ऐका, इथे एक महत्वाची गोष्ट आहे. एक प्रो टिप समजा. जर आपल्याकडे समुपदेशनाचा म्हणजे काउन्सिलिंगचा किमान 1 वर्षाचा अनुभव असेल तर आपल्याला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे आपला अनुभव अर्जाला आणखीनच वजनदार बनवेल. चला, पात्रता तर आता आपल्याला कळाली, पण आता सगळ्यात महत्वाचा आणि प्रॅक्टिकल प्रश्न, अर्ज करायचा कसा? पण अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेत सगळी प्रक्रिया समजावून सांगणार आहे. एकदम सोपं आहे. मित्रांनो, आता सगळ्यांनी आपापले कॅलेंडर किंवा मोबाईल समोर घ्या आणि या तारखा लगेच लाल पेनाने मार्क करून घ्या. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख आहे 7 फेब्रुवारी, संध्याकाळी बरोबर 5 वाजेपर्यंत. 1 मिनिटही उशीर नको. आणि त्यानंतर थेट 12 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी एकदम तयार राहायचंय. हा बघा, हा आहे तो अर्ज. यामध्ये आपल्याला आपली सगळी माहिती म्हणजे नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण आणि अनुभव सगळं काही अगदी व्यवस्थित भरायचंय. लक्षात ठेवा, एकही कॉलम रिकामा ठेवायचा नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडायला अजिबात विसरू नका. बरं, कोणताही अर्ज करण्याआधी ना त्यामागचे नियम आणि अटी समजून घेणं खूप गरजेचं असतं. चला, आता आपण या भरतीचे रूल्स ऑफ द गेम काय आहेत ते समजून घेऊया, म्हणजे नंतर कोणताही गैरसमज नको. या काही गोष्टी अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा. पहिलं, ही नोकरी कंत्राटी आहे, म्हणजे ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाहीये. दुसरं, मुलाखतीला येण्या-जाण्याचा खर्च आपल्याला स्वतः करावा लागेल. आणि तिसरं, निवड समिती जो काही निर्णय घेईल तो अंतिम असेल. त्यामुळे आपली तयारीच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्याचा एक शेवटचा फटाफट रिव्ह्यू घेऊया. ही आहे आपली फायनल ॲक्शन प्लॅन चेकलिस्ट. सगळं काही एकाच ठिकाणी. माल्कम एक्स यांचे खूप सुंदर वाक्य आहे. ते नेहमी लक्षात ठेवा, भविष्य त्यांचंच असतं जे आज त्याची तयारी करतात. जर ही नोकरी मिळवायची असेल तर तयारीची वेळ दुसरी कुठली नाही तर आत्ता आहे, याच क्षणी.
तर ही आहे आपली फायनल चेकलिस्ट, एकदम टू द पॉइंट. आपल्याकडे MA किंवा MSW आहे का? चेक. वय 38 पेक्षा कमी आहे का? चेक. मग आता फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. 7 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा आणि 12 फेब्रुवारीला मुलाखतीला पोहोचा. बस, हीच आहे यशाची गुरुकिल्ली. तर या सगळ्या माहितीनंतर आता फक्त एकच प्रश्न उरतो. आपल्या करिअरची पुढची पायरी हीच असू शकते का? ही संधी आपल्या आयुष्याला एक नवीन, सकारात्मक वळण देऊ शकते का? याचा विचार नक्की करा. आज आमच्यासोबत इथे जोडल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आम्हाला आशा आहे की ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. अशाच एकापेक्षा एक भारी नोकरीच्या संधींसाठी जॉब्स जॉब हबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ती जी नोटिफिकेशनची बेल आहे ना, ती नक्की दाबा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच जबरदस्त संधीसोबत.